Hello, Mitros. Good morning. How are you? Good morning, night. Good night. Today we are going to learn English. This is the fundamental grammar, which is important, very very important, as far as 9th standard and 10th standard is considered. Also, not 11, 12 also is very important. So, interrogative sentences. Interrogative, affirmative, बरोबर की नाही? Opposite sentence, opposite word, so many things are there, नाही का? 4 ते 6 मार्काचा याचा मित्र हो. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. लेट अस डिस्कस दिस ॲट स्कूल. लेट अस डिस्कस धिस ॲट स्कूल. लेट अस डिस्कस धिस ॲट स्कूल. शालने उपयोग करायचा आहे मित्र. रिराईट ॲज अ क्वेश्चन विथ शाल. रिराईट क्वेश्चन विथ शाल. शालने विथ बिगिनिंग विथ शाल. शालने सुरुवात होणार असा प्रश्न लिहायचा आहे. मग या ठिकाणी आन्सर काय येईल? या ठिकाणी लेट अस डिस्कस धिस ॲट स्कूल. रिराईट ॲज अ क्वेश्चन विथ स्टार्टिंग बिगिनिंग शाल. तर मग काय होईल? शाल. हे बघा, शाल. शाल वी डिस्कस धिस ॲट स्कूल. शाल वी डिस्कस धिस ॲट स्कूल. जसंच्या तसं. शाल फक्त टाकायचा. वी. शाल वी डिस्कस धिस ॲट स्कूल. किती सोपे. Surely there would be enough to buy ventilator now. Surely, खात्रीशीर आहे. There would be enough to buy ventilator now. भरपूर असे व्हेंटिलेटर बाय करू आपण, नाही का? There would be. मग आता इथे ॲड क्वेश्चन टॅग फार महत्वाचं. 2-2 मार्काला मित्र 2 येतात, 1 येतं. ॲड क्वेश्चन टॅग तुम्हाला पहिलेच सांगितले. होकार असेल तर नकार, नकार असेल तर होकार. इथं होकार आहे का नकार आहे? देअर. शुअरली देअर वुड बी. शुअरली देअर वुड बी इनफ टू बाय व्हेंटिलेटर नाव. देअर वुड बी. कांट वुडंट काही आलेलं नाही. विल नॉट. मग इथे आपल्याला अपोजिट लिहावं लागेल. वुडचं वुड नॉट आणि देअर. म्हणजेच काय आन्सर काय? वुडंट देअर. काय येईल? वुडंट देअर. पण मित्रांनो, परीक्षेमध्ये क्वेश्चन पेपर क्वेश्चन